माया ह्या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चसाठी आज आपण सगळेजण इथे जमलो आहोत आणि मी आदिती द्रविड तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. हा आपला लाडका चित्रपट 27 फेब्रुवारीला आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे. परंतु त्याआधीच या चित्रपटाविषयी भरपूर कुतूहल, कौतुक आणि चर्चा रंगल्या आहेत. त्याची दोन खास कारणे आहेत. एक तर म्हणजे प्रेक्षकांना ह्या चित्रपटाची कथा, ह्या चित्रपटाचा लुक अँड फील खूप रिलेटेबल वाटतोय, आगळा वेगळा वाटतोय आणि खूप संवेदनशीलही वाटतोय. आणि दुसरं खूप महत्त्वाचं म्हणजे माया ह्या आपल्या चित्रपटाला पिफ मध्ये सिलेक्शन अत्यंत मानांकित असा जो पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल असतो त्यात 2दा स्क्रीनिंगचा काय म्हणतो बहुमान मिळाला. त्यामुळे एकदा जोरदार या चित्रपटाचा टीजर इथे बघणार आहोत. ऑलरेडी या टीजरला प्रेक्षकांनी आता भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. परंतु एक रंगत पुन्हा एकदा थोडीशी वाढावी म्हणून मी रिक्वेस्ट करीन माझ्या टीमला की प्लीज टीजर प्ले करा. हा ऑलरेडी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे आणि त्यावर अजूनच कुतूहल वाढलेलं आहे प्रेक्षकांमध्ये. आणि 27 तारखेला लवकरच हा चित्रपटही आपल्या भेटीला येतो आहे. कोणतीही कलाकृती उभी राहत असताना ती पूर्णपणे शेवटपर्यंत कुठलीही अडचण न येता पार पडावी, सुफळ संपूर्ण व्हावी आणि त्यानंतर ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचावी. ह्या तिन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. आणि त्यातले 3 मेन घटक म्हणजे दिग्दर्शक, निर्माते आणि डिस्ट्रीब्युटर्स. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या चित्रपटाचे प्रोड्युसर्स सुनील दातार, अलका दातार आणि नितीन वैद्य यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. तसंच दिग्दर्शक आदित्य इंगळे आणि फिल्मचे डिस्ट्रीब्युटर्स पॅनोरमा स्टुडिओज आणि मुरली सर यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि मी मंचावर आमंत्रित करते की नितीन सर, आदित्य सर आणि मुरली सर प्लीज जॉइन अस ऑन स्टेज. पॅनोरमा स्टुडिओजचे मुरली छतवानी सर, नितीन वैद्य सर आणि दिग्दर्शक आदित्य इंगळे सर हे तिघही चित्रपटाचे मुख्य घटक आज आपल्या सोबत इथे आहेत. मला तुमच्या तिघांशी गप्पा मारायच्या आहेत. पण मला मुळात हे विचारायचंय सर की ही संकल्पना कशी सुचली आणि ती उभी करण्यामागचा अनुभव कसा होता? संकल्पना सुचते म्हणजे टक्कल जसं पडतं आपल्याला हळूहळू, ते पडल्यावरतीच कळतं टक्कल पडतं. तसंच असतं थोडंसं. कारण एक मुद्दा नसतो कुठला. आपल्याच जगण्यात आजूबाजूला घडणाऱ्या घटनांमधून काही काही गोष्टींचा तुमच्यावरती परिणाम होत असतो आणि त्याच्यातून कधीतरी कुठेतरी त्याचं कथाविष तयार होतं. तसंच याही चित्रपटाचं झालं. मुळात ही अशी आखीव रेखीव ठरवून की अशा पद्धतीने लिहिली की अशी फिल्म होते असं न करता खूप अनुभव निर्मिती करण्याच्या अंगाने लिहिलेली गोष्ट आहे. त्यामुळे ती लिहित गेलो, ती लिहिल्यावरती वाचन केलं, ते सगळ्यांना आवडली. आणि यातला मुख्य भाग असा होता की कलाकार जोपर्यंत ती पात्र जिवंत करत नाहीत तोपर्यंत त्या गोष्टीला, त्या पटकथेला, त्या सगळ्या काय म्हणू आपण पूर्ण त्या सर्कशीला एक अर्थाने दृश्यमान मिळत नाही, चांगलं काय म्हणू जिवंतपणा येत नाही. त्याच्यासाठी परफॉर्मन्स ओरिएंटेड फिल्म्ससाठी जे नेहमीच महत्त्वाचं असतं ते म्हणजे की चांगली भाषा बोलता येणारे सगळे अभिनेते. आणि नुसती भाषा येऊनही चालत नाही, तशी भाषा बऱ्याच जणांची चांगली असते, अभिनय यावा लागतो. सो ते असलेली ही मंडळी सगळी मोठी असल्यामुळे मी खरंच नशीबवान आहे की हे सगळे हा सेट ऑफ पंच ॲक्टर्सचा आम्हाला मिळाला. आणि मग पुढे फार छान. ह्याला जोडूनच मला प्रश्न तुम्हाला दोघांनाही विचारायचा आहे की जेव्हा एखादा दिग्दर्शक किंवा एखादा मेकर, क्रिएटर एखादी संकल्पना घेऊन त्या कन्व्हिक्शननी तुमच्यापाशी येतो तर तुम्हाला ही गोष्ट करावीशी का वाटली? तुम्हाला ह्याच्यात काय पोटेन्शियल दिसलं? मला पण टक्कल दिसलं त्याच्यामुळे ते बघितल्यानंतर मला असं वाटतं की आपणही त्याचा एक गळालेला केस व्हावा आणि म्हणून मग मी त्याच्यात सहभागी झालो. पण खरं तर काय ना की आदित्य इतका सेन्सिटिव्ह आणि सेन्सिबल लेखक
आहे, दिग्दर्शक आहे. त्याच्याबरोबरची माझी ही 4थी फिल्म आहे. सो मला मागच्या वेळेला पण मी हेच म्हटलं होतं की ती संधी मला सोडायची नसते. जेव्हा जेव्हा आदित्य सिनेमा दिग्दर्शक करणार असतो तेव्हा मी त्याच्याबरोबर बाय डिफॉल्ट असतो. आणि खूपच संवेदनशील गोष्ट आहे. कलाकारांची एवढी मोठी चांगली फौज आहे आणि ती संधी मला हवी होती. म्हणून ॲक्च्युली खरे आभार सुनील दातार सरांचे मानले पाहिजे की त्यांनी खरं तर याला सुरुवात केली आणि मग मी त्यांच्याबरोबर जोडलो गेलो. कारण सुनील दातार आणि आदित्य यांनी दोघांनी मिळून या सिनेमाची सुरुवात केली होती आणि नंतर मग मी त्यांच्याबरोबर जोडला गेलो. सो दातार सरांचे खूप आभार मानले पाहिजे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे दातार सरांसाठी. आणि सर, तुम्ही जर प्रेक्षकांपर्यंत ही फिल्म पोहोचवलीच नाही तर हे जे सगळे कष्ट कलाकार लोक घेतात ते मला असं वाटतं की वायफळ जातील. त्यामुळे तुमचा सुद्धा भाग फार फार महत्त्वाचा आहे. तुम्ही काय सांगाल? तो पिक्चर जब हम चूज़ करते हैं तो कंटेंट देखे बगैर नहीं चूज़ करते. तो हर बार एक फिल्म देखने के बाद भी कम ऑन बोर्ड एंड डिसाइड कि कितना थिएटर्स में लगनी चाहिए, मार्केटिंग स्ट्रैटेजी में अगर कुछ इन्वॉल्वमेंट चाहिए तो कैसे करना है, वो सब तो एक हाइजीन प्रोसेस है. ठीक है. नितिन सर के साथ मेरी ये फिफ्थ फिल्म है. और जैसे इन्होंने अंग्रेजी के लिए बोला कि उनके साथ पिक्चर करने में उनको सिक्योरिटी लगती है या उनको लगता है कि उनके साथ इन्वॉल्व होना चाहिए. मेरा वही सेम बॉन्ड नितिन जी के साथ है. हम ना ही इनकी फिल्म डिस्ट्रीब्यूट करते हैं बट हम इनकी फिल्म सैटेलाइट डिजिटल पे एक्सप्लॉइट भी करते हैं और मार्केटिंग की भी पीछे सपोर्ट देते हैं. दिस इज द सेम बॉन्ड विच नितिन जी शेयर्स अहेड आई शेयर विद नितिन जी. इसके लिए हम वी आर इन्वॉल्व इन दिस. So just one more question. If you have been associated with the same team for a long time, कुछ खास स्ट्रैटेजीज है इस फिल्म के लिए कि जो कि धमाका कर देगी बॉक्स ऑफिस पे? ये फिल्म है ना प्योर कंटेंट पे ही चलेगी. मैंने देखी है पिक्चर. जो हम सब इंसान जो एक सोचते हैं ना कि हम कहीं पे भी हों, wherever we are in the world, whether we are staying alone or apart, far from the people who we love or who love us, वो वहाँ पे हैं, हमारे लिए वेट कर रहे हैं, हमारे लिए सोच रहे हैं. ये हमारे लिए बहुत बड़ी ये होती है, प्रेरणा होती है टू लिव लाइफ. तो एंड वी ऑलवेज वांट टू कम बैक टू आवर हाउस, वी ऑलवेज वांट टू कम बैक टू आवर फैमिली. तो दिस फिल्म विल गिव यू दैट नॉस्टैल्जिया. वो इज़ वेरी इंपॉर्टेंट फॉर एनी पर्सन फ्रॉम हुएवर इज सीन लाइफ. 18 से लेके आप शुरू कर दो अपनी लाइफ जीना, बिकॉज तब तक तो आप फैमिली के साथ और फादर मदर के साथ होते हो. वो 18 से लेके 80 तक जब भी आप फैमिली के बारे में सोचते हो, यू वांट टू कम बैक टू दैट. सो दिस फिल्म विल टेक यू देयर. दैट इज व्हाई द कंटेंट. इसको स्ट्रैटेजी के लिए दिस विल वर्क विद द वर्ड ऑफ माउथ. The film itself is a strategy. Yes. Yeah. क्या बात आहे. थँक्यू सो मच. हो नक्कीच. मला थोडंसं दातार सरांविषयी सांगायचं. डॉक्टर सुनील दातार हे जे नाव दिसतंय हे कॅनडात असतात. ते डॉक्टर आहेत तिथले, पण केवळ मराठीच्या प्रेमापोटी ते आता जवळजवळ 80 सालपासून तिथेच आहे. पण ते दरवर्षी फोन करून ते स्वतः संगीत देतात आणि कलेच्या प्रेमासाठी, मराठीच्या प्रेमासाठी ते वर्षभर त्यांनी पूर्वीपासून ते म्हणले की मला एक सिनेमा करायचा आहे. म्हणून मी थोडे पैसे बाजूला काढून ठेवले आणि ते सगळं झाल्यावरती मी हा चित्रपट करायला घेतला. याच्या आधी माझ्या पहिल्या सिनेमामध्येही ते काही अंशी होते त्या पाऊलवाटमध्ये. पण मला त्यांचं फार त्याबद्दल कौतुक आणि अभिमान वाटतो की एक मराठी माणूस कॅनडामध्ये इतकी वर्ष राहून, त्यांचा अदरवाईज या क्षेत्राशी तसा काहीही संबंध नाही, पण त्यांनी फोन करून नितीन आमच्याबरोबर ते जोडले गेले आणि फार मला बरं वाटतं. आय थिंक तुमची फिल्मच नात्यांवरती आधारित आहे आणि हे सगळे जे आता आपण ऐकतोय गोष्टी, आय थिंक एव्हरीवन इज कन्व्हिन्स्ड की एकमेकांशी जी जोडली गेलेली नाती आहेत तीच मॅजिक क्रिएट करणार आहेत. आणि आय थिंक सुरुवातच दातार सरांपासून झाली आहे आणि आय एम शुअर की आता ती प्रेक्षकांपर्यंत नक्की पोहोचेल. त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत ह्या तिघांसाठी. थँक्यू सो मच सर. प्लीज बी सीटेड. आणि मला असं वाटतंय की ह्या सोहळ्यात
ते गाणं जर आपण ऐकलं तर रंगत अजून वाढेल, अधिक वाढेल. त्यामुळे प्लीज टायटल सॉन्ग आपण प्ले करूयात. त्याला स्वप्नांचे छप्पर घेते चाहूल कुणाची बिना तोरणाचे दार. वैभव जोशी यांचे शब्द आहेत आणि अप्रतिम संगीतबद्ध केलेलं आहे. गायकही अप्रतिम आहे आणि एकंदरीतच इम्पॅक्ट गाण्याचा फारच सुंदर आला. सगळेच जण इथे मंत्रमुग्ध झाले होते. आय एम शुअर की चित्रपटात जेव्हा आपण हे गाणं बघू ऐकू तेव्हा अजूनच आपण त्या गोष्टीमध्ये पुढे वाहत जाऊ. आणि म्युझिक टीममधलं जर आत्ता इथे कोणी आलं असेल तर मी कृपया त्यांना विनंती करते की त्यांनी मंचावर यावं. पण तरीही एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या नक्कीच होऊ शकतात. आजच्या सोहळ्याच्या खास क्षणाकडे आता आपण वळतो आहोत. आज आपण ट्रेलर लॉन्चसाठी इथे जमलो आहोत आणि एवढं सगळं झाल्यानंतर, इतक्या गोष्टी हळूहळू उलगडत आल्यानंतर ट्रेलरमध्ये अजून काय बघायला मिळणार आहे याची उत्सुकता तुमच्यासोबत मलाही आहे. त्यामुळे प्लीज ट्रेलर प्ले करा. माईक. क्या बात आहे, क्या बात आहे. खरंच पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि मी ह्याच टाळ्यांच्या गजरात संपूर्ण कास्टला सुद्धा स्टेजवरती आमंत्रित करते. डॉक्टर गिरीश ओक, विजय केंगरे, सिद्धार्थ चांदेकर, रोहिणी हट्टंगडी आणि मुक्ता बर्वे. आणि त्याचबरोबर आदित्य सर, नितीन सर, तुम्ही सुद्धा प्लीज मंचावर या. हरकत नाही. हो सर, सॉरी. खरंच काय कमाल ट्रेलर होता आणि इतक्या इमोशन्स, इतक्या गोष्टी घडतायत ट्रेलरमध्ये. त्यामुळे चित्रपटात तर इट इज गोइंग टू बी अ रोलर कोस्टर राईड हे लक्षात येत आहे. त्यामुळे आधी तर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. इतका सुंदर चित्रपट तुम्ही आम्हा प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच आणणार आहात. आणि मला फार गंमत वाटते की इतकं इंटरेस्टिंग कास्टिंग आहे. म्हणजे मला असं वाटतं ही सगळी दिग्गज लोक पहिल्यांदाच एकत्र स्क्रीनवरती कुठल्या तरी स्टोरीमध्ये आपल्याला दिसणार आहेत. आणि मला त्याच विषयी थोडंसं विचारायचं आहे की ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्हा सर्वांचं एकमेकांशी झालेलं बॉन्ड असेल किंवा नात्यांवरची गोष्ट उलगडत जाताना तुम्हाला नात्यांमधला एखादा असा पैलू जो ह्याच्या आधी गवसला नव्हता तर तो ह्या प्रोसेसच्या दरम्यान गवसला का? नमस्कार. ट्रेलर मी पहिल्यांदाच बघितलं आणि खूप छान झालं आहे ते ट्रेलर. कारण असं बरेचदा होतं की टीझरमध्ये बऱ्याच गोष्टी आपण रिव्हील करतो, मग गाणं आलं, त्यातनं काही गोष्ट कळते, मग ट्रेलर आला. तर मला आता उत्सुकता होती काय उरेल, पण खूप सिनेमा उरलाय आणि खूप महत्त्वाचा भाग त्यातला अजून आपण बघितलाच नाही आहे. तर छान वाटतोय ट्रेलर. हा सिनेमा करताना जशी ही सिनेमातल्या पात्रांची नात्याची गोष्ट आहे, तसं सेटवर पण अनेक जुनी आमची असोसिएशन्स एकमेकांशी असलेली माणसं आम्ही सेट करतो. जरी आम्ही स्क्रीनवर सगळ्यांनी एकत्र काम केलं नसलं तरी सुद्धा अनेक वर्ष वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समध्ये आम्ही एकत्र काम करणारी माणसं. फॉर्च्युनेटली माझ्या बाबतीत तसं झालं. म्हणजे गिरीश कथांविषयी सांगायचं झालं तर देहबान नावाचं माझं दुसरं नाटक होतं. त्यात मी अगदी नवीन जेव्हा आले होते तेव्हापासून मला माझ्या आगाऊपणाला पाठीशी घालणारे आणि माझं कौतुक करणारे जे काही माझे सिनियर मित्र आहेत त्यातले गिरीश काका आहेत, ज्यांनी मला अगदी या क्षेत्रात लहानाचं मोठं होताना म्हणजे वयाने अजून कर्तृत्वाने व्हायचंय पण बघितलंय. तसं सिद्धार्थविषयी सांगायचं तर सिद्धार्थची पहिली सिरियल अग्निहोत्र, त्यात आम्ही एकत्र होतो. रोहिणीताईंबरोबर मी कामच केलं. विजय सर माझे मास्तरच आहेत, आदित्य मित्र आहे. तर हे वेगवेगळ्या पातळ्यांवरची ही नाती सिनेमात वेगळ्या पद्धतीने उलगडत होती आणि त्याचा खूप उपयोग झाला. कारण ते एकमेकांना समजून घेणं, बांधून ठेवणं, जे काही सिनेमात आहे त्याचं लेअरिंग करताना कदाचित या गोष्टींचा जास्त उपयोग झाला आणि चांगलं वाटलं. वेगळ्या अनवट पद्धतीने जाणारी गोष्ट आहे. कुठच्याही प्रकारे
ज्यांनी ज्यांनी सिनेमा बघितला त्यांनी मला हेच सांगितलं की मी शेवटपर्यंत मला कळत नव्हतं की कुठे कुठे जाते आहे गोष्ट, आणि फारच चांगला अनुभव घेऊन बाहेर पडलो. तर मला वाटतं हे कथेचं आणि चित्रपटाचं यश आहे. क्या बात आहे. चांगलं वाटतंय, बघूया आता प्रेक्षकांना काय वाटतंय. नक्की 100% आवडेल. एक प्रश्न मला विचारायचा आहे तुम्हाला चौघांनाही, की ह्या आधीही तुम्ही मुक्ताताई आणि डॉक्टरांसोबत काम केलेलं आहे, तुम्ही सुद्धा आणि तुम्ही सुद्धा सर. तर हे दोघं जण तुमचे लकी मॅस्कॉट्स वगैरे आहेत का? अर्थातच. त्यामुळेच तर ही सगळी माया गोळा करण्यासाठीच तर सगळ्यांना एकत्र केलेलं आहे. आणि खूप चांगली माणसं, खूप गुणी कलाकार कोणाला नको असतील आपल्या सिनेमामध्ये. सिद्धार्थ पण त्याच्याबरोबर दुसऱ्यांदा काम केलं मी, आणि फार मजा येते त्याच्याबरोबर काम करायला. सो डॉक्टरांबरोबरही काम केलं, मुक्ताबरोबरही केलं. सो हे लकी लोक आहेतच आमच्यासाठी. आता प्रेक्षक अजून ते प्रूव्ह करतील माझ्या मते. नात्यांबद्दल सांगायचं झालं तर या मंचावर असलेल्या सगळ्यांबरोबर माझं एक वेगळं नातं आहे. मी मुक्ताबरोबर माझ्या करिअरला सुरुवात केली आहे, आणि तिचा अभिनय पाहत म्हणजे ती बॅटिंग करतच होती आधीपासूनच, पण म्हणजे तिच्या अभिनयाला इन्फ्लुएन्स होत मी सुद्धा त्या पद्धतीनं नीट विचारपूर्वक काम करायला सुरुवात केली. सरांबरोबर मी पहिला सिनेमा, एक हिंदी सिनेमा होता जे मिलिंद उके दिग्दर्शक आहेत, त्यांच्याबरोबर आम्ही हमने जीना सीख लिया म्हणून एक सिनेमा केला होता. आदित्य दादाबरोबर मला काम करायची संधी केव्हापासून हवी होती. मला आठवते मी त्याचा सिनेमा पाहिला होता आंधळी कोशिंबीर, तेव्हापासून मला आदित्य दादाबरोबर काम करायची संधी हवी होती. नितीन बद्दल सांगायचं झालं तर तो प्रोड्युसर आहे, पण तो सेटवर प्रोड्युसर म्हणून कधीच न वावरणारा माणूस आहे. म्हणजे आम्ही एक सिनेमा केला होता समीर जोशी यांचा. त्याच्या शूटिंगसाठी सुद्धा आम्ही एक 7-8 दिवसाचं लंडनचं शूट केलं होतं. अगदी छोटासा क्रू होता, आणि छोटा क्रू म्हणजे 4 जणांचा क्रू होता आमचा. आणि त्यात नितीन स्वतः प्रोड्युसर असून तो कॉस्ट्युम्सना इस्त्री करणार, मग सगळं कॉफी कोणाला हवी आहे. एखाद्याला जर का सिनेमा घडवायचा असेल ना, तर मग तो कुठल्याही पद्धतीनं काहीही करून तो ते घडवतो. तो हे नाही बघत बसत की बाबा मी तर प्रोड्युसर आहे, मग मला कोणीतरी आणून दिलं पाहिजे. ते नंतर होतं, आपोआप होतं. पण जेव्हा आपण आपलं सगळं काय म्हणू जीव ओतून त्याच्यात टाकला ना, तर तो सिनेमा घडतो, आणि ते बघायला प्रेक्षकांना जास्त मजा येते. मुक्ताबरोबरचं किंवा डॉक्टरांबरोबरचं नातं असं आहे की भले आम्ही पहिल्यांदा सुरुवात केली असेल, म्हणजे मी त्यांच्याबरोबर पहिल्यांदा काम केलं असेल, त्याच्यानंतर सुद्धा मी मुक्ताबरोबर एक सिनेमा केला होता अजय नाईक यांचा, लग्न पाहावे करून म्हणून. त्याच्यानंतर परत अनेक वर्षांनी आम्ही एकत्र काम करतोय. पण ते आमचं नातं त्या एका जुन्या रेकॉर्ड सारखं आहे. म्हणजे ती रोज वाजवायला पाहिजे असं काही नाही आहे, पण ती अनेक वर्षानंतर काढून वाजवली तरी ती रेकॉर्ड तितकीच सुरेल वाजणार आहे. सो हे ते तसं आहे. आणि हाच आमचा सिनेमा आहे की तुम्हाला कोणी ना कोणीतरी लागत असतं. जसं आम्हाला भले फॅमिली असेल आमच्या घरी, पण इथे आम्ही सगळे एकटे असतो. पण इथे एकटे असताना आम्हाला कोणी ना कोणीतरी हवं असतं. म्हणजे मी फॅमिलीच शोधत असतो माझ्या करिअरमध्ये सुद्धा. मला मोठ्या भावासारखा आदित्य पाहिजे बरोबर, मला वडिलांसारखे डॉक्टर पाहिजे बरोबर, मला एका खंबीरपणे पाठीशी उभे राहणाऱ्या ताईसारखी मुक्ता पाहिजे बरोबर, आणि मला खूप चांगल्या पैसे असलेला मित्र असतो ना तसा मित्र की बाबा हा भारी, हा आपलं बिल भरणार असा नितीन पाहिजे बरोबर. सो नाती आम्ही तशीही शोधत असतो, आणि सिनेमातही आम्ही आमच्याकडनं हरवलेली नाती शोधतोय. मग ती जसे पात्र आमच्या आयुष्यात येत जातात त्यांच्यात आम्ही आमच्याकडे काय नाहीये ते आम्ही शोधतोय, आणि ते एक जिक्सॉ पझल लावून बघण्याचा प्रयत्न करतोय की चित्र पूर्ण होत आहे का. थँक्यू दादा. मला असं वाटतं की चित्रपटाचं टायटल जे आहे माया, आणि जसं वैभव दादांनी सुद्धा म्हणलंय की बिना तोरणाचे दार, त्यामुळे मायेला कुठल्याही प्रकारचं ती तार नॉक करून नाही जाणार आहे. ती बारीकशी फट मिळाली तरी त्यातून झिरपत आत जाणार आहे. आणि मुक्ताताईचा एक अखंड सगळा प्रवास जो इथे दिसतोय तुमच्या सगळ्यांसोबतचा, त्यातून हे लक्षात येते की माया कुठून कशी म्हणजे इमोशन म्हणते, कॅरेक्टर तर आहेच, पण ते इमोशन आपल्याला
कधी कधी नको आहे असं आपल्याला वाटतं, पण कधी ते आपल्या दारावरती नॉक करतं आणि मग एकदम पटकन आपल्याला ते हिट होतं की आई शपथ, ह्या मायेची आपल्याला गरज होती बहुतेक इतका काळ. तर हे सगळं म्हणजे मला तो आता लूप लागलाय, मला असं वाटतंय चित्रपटाचा. आणि मी खूप एक्साइटेड आहे की कधी एकदा 27 तारीख येते आणि आपण सगळेजण चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट बघतोय. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि मला नक्कीच डॉक्टरांकडनं सुद्धा ह्या चित्रपटाविषयी संपूर्ण प्रोसेस, कारण खूप अवघड पात्र आहे हे आम्हाला सगळ्यांना दिसतंय की वेदना होतीये आणि तरी त्यातूनही बाहेर येऊन तुम्ही सुद्धा कोणाला तरी काहीतरी समजवलंय की प्लीज पुन्हा एकदा चान्स दे. तर ह्या मागची प्रोसेस काय होती सर? चित्रपट जेव्हा पहिल्यांदा मी ट्रायलला बघितला तेव्हा माझी पहिली रिॲक्शन अशी होती की आदित्यकडे मी सांगितलं, अतिशय सुंदर असं एक काहीतरी कोरीव काम केलेलं किंवा अतिशय चांगली कला वापरलेलं असं एक खूप मोठं काहीतरी आहे. आणि त्यातला एक पीस माझ्याकडनं त्यांनी कोरून घेतला आणि तो तिथे बसवलेला मी पाहिला पहिल्यांदा. आणि मला जेव्हा बाकीच्या गोष्टी दिसल्या तेव्हा मी स्वतःच एकदम आवाज झालो होतो की अरे मी ह्यातला एक भाग आहे. कारण चित्रीकरणाच्या वेळी खरंच असं सगळेजण सांगतात मला काही माहीत नव्हतं, पण मला खरंच काहीही माहीत नव्हतं. या कॅरेक्टरच्या आजूबाजूला काय आहे, आजूबाजूची कॅरेक्टर्स काय 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 करून येत आहेत आणि त्यात मी कुठे आहे. पहिलं मला जाणवलेलं हे म्हणजे की मी फार एका चांगल्या कलाकृतीत काहीतरी, मुळात मी दिग्दर्शकाचा नट आहे. मी स्वतः नाही काही फार करत. मी दिग्दर्शकावर खूपच अवलंबून असतो, कोरा असतो एकदम, आदित्यला माहिती आहे. आणि मला जे काय आज मी केलं या चित्रपट तेव्हा केलं ते सगळं आदित्यच्या ब्रीफिंगमुळे केलं. त्याने जे सांगत गेलं तसं तसं करत गेलो. कट म्हणताना त्याच्या स्वरावरनं मला कळायचं की शॉट चांगला झालेला आहे, एक्सप्रेशनवरून कळायचं. पण चित्रपट बघितल्यानंतर मात्र मी ह्या सगळ्यांची कामं बघून खरंच कृतकृत्य झालो असं मला वाटलं. हिच्याबद्दल काय बोलू, देहभानमध्ये मी अजून लोकांना किस्सा सांगतो, नवीन नट्यांना. देहभान नावाचं नाटक होतं, याच्यात तिच्या एंट्रीज आणि काम खूप कमी होतं आणि ही आज जायची, नेक्स्ट चेंज करायची आणि पहिल्या व्यंगेत येऊन असं एक लहानपणी तुम्ही खेळणं पाहिलं असेल, टप्पू नावाचं खेळणं असतं, असा बसलेला असेल, तशी ही पूर्ण वेळ पहिल्या व्यंगेत बसलेली असायची. ते बाळाचे पाय पाळण्यात काय दिसतात म्हणतात तसं हिचे पाय मी तेव्हा विंगेत पाहिले होते. आणि मी तेव्हा म्हटलं होतं ही मुलगी काहीतरी करणार पुढे आणि तसंच तिने करून दाखवलं. ते तिचं दुसरं नाटक होतं आणि त्यानंतर मी तिची प्रगती स्वतः बघतोय. मला खूप बरं वाटलंय काम बघताना. याने माझ्या मुलाचा रोल केला होता, त्याची सिन्सिअरिटी मी बघत होतो. तो किती साधा आहे अदरवाईज आणि किती छान काम करतो हे मला माहिती होतं. त्याचप्रमाणे त्यांनी चित्रपटातही काम केलं. इथेही तो माझा मुलगा होता. तेव्हा बाप मुलाचा एक प्रसंग तुम्ही चित्रपटात बघाल, तो बघताना मी करून सुद्धा मला त्या क्षणी राहवलं नाही, इतकं मी हे झालो होतो. आदित्यने खूप छान सीन समजावून सांगितले मला. एक तर मुळात ही फिल्म खूप छान लिहिलेली होती. तो म्हणाला तसं की नुसती भाषा येऊन चालत नाही, ती नीट अभिनय करून बोलावी लागते. तर सगळा चान्स त्याच्यामुळे आम्हाला मिळाला की ते नुसतं बोलणं नाही आहे, त्याच्या मागचं जे काय आहे सगळं ते करता आलं. मला एकदा ही फिल्म पाहून असं वाटतंय की परिस्थितीजन्य निराशा, नैराश्य म्हणूया आपण, निगेटिव्हिटी म्हणूया, नकारात्मक म्हणूया किंवा जे काय असेल ते जे मायनस झालेलं असतं, अशी ही पात्र सगळी पुढे त्यातनं सगळ्यातनं आशा मिळते त्यात. आणि ती आशा म्हणजेच माया आहे. आणि हे प्रत्येक कॅरेक्टर मला जाणवलं आणि तो इतका सुंदर मेसेज आहे या फिल्ममधून की ते ज्याला ज्याला रिलेट होईल, ज्या ज्या वयाच्या त्या परिस्थितीतून गेलेल्या माणसाला, त्याला डेफिनेटली यातनं पॉझिटिव्ह एनर्जी मिळणार आणि त्याला एक दिशा जगण्याची मिळणार याची मला पूर्ण खात्री वाटते. तर त्या दृष्टीने हा चित्रपट मला म्हणजे नुसताच ज्याला आपण म्हणतो की पिफमध्ये सिलेक्ट झाला किंवा स्पर्धेत आलापेक्षाही मला ही फिल्म सामान्य माणसांसाठी जास्त महत्त्वाची वाटते आणि त्यामुळेच ती कमर्शियल किंवा आपण म्हणतो की सगळ्या फिल्मसारखी आहे अशी वाटते. आणि तो डेफिनेटली से किंवा मेसेज या चित्रपटातून मिळेल.
त्यातला एक भाग मी होतो. नितीन वैज्ञानमुळे मी इथे या चित्रपटात आलो. आणि तसं सिद्धार्थ म्हणाला तसंच की ते निर्माते कधीच नसतात म्हणजे चित्रपटाच्या आधी असतात ना चित्रपटाच्या वेळी असतात, चित्रपटाच्या नंतर सुद्धा नसतात. ते खूप छान मित्र त्यांच्यामुळे मला मिळाला आणि ते पण काम करता आलं आणि छान चित्रपट करता आला. थँक्यू. क्या बात आहे. थँक्यू सो मच सर. मी विनंती करते की संपूर्ण टीमने मंचावर यावं, कारण आपल्याला ह्याच गोड नोटवरती एक छान ग्रुप फोटो घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा सोहळा संपन्न झाला असं मी इथे अनाऊन्स करते. थँक्यू सो मच.